लक्ष पुरवित नाही, तुम्ही लक्ष पुरवित नाही, म्हणून मी त्या त्यास शापरूप करून चुकलो आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मलाखीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 आम्ही पाहत आहोत. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की मलाखी हा जुन्या करातला सगळ्यात शेवटचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट ख्रिस्ताचं येणंच आहे. ख्रिस्ताची त्या ठिकाणी मानव रूपाने तुमच्या आणि माझ्यामध्ये येणं आहे. परंतु मलाखी जो संदेश आहे आणि शेवटचे ते 2-4 संदेश जर पाहिले ना, तर त्यांनी क्लिअर कट आशीर्वादाबद्दल सांगितलेलं आहे. तो केवळ म्हटला नाही या म्हणजे तुम्हाला आशीर्वाद दिले जाईल आणि द्या म्हणजे तुम्हाला आशीर्वाद दिले जाईल. त्या ठिकाणी तो स्पष्टरित्या वॉर्निंग देत आहे. मलाखीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये पहिली गोष्ट, पहिला वचन वाचू आपण. आता याजक हो, तुम्हास ही आज्ञा होत आहे. याजक, पास्टर, फादर, रेव्हरेंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे कोणते साहेब आहेत ना, देवाचं वचन सांगत आहे मलाखीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1 मध्ये. आता याजक हो म्हणजे पाळक वर्गांनो, पास्टर वर्गांनो, रेव्हरेंड वर्गांनो, बिशप वर्गांनो, कोऑर्डिनेटर, जेवढे कोणते वर्ग आहेत देवाची सेवा करणाऱ्या पैकी मेन हेडलाईन्सला येणारे, यांना आज्ञा होत आहे. परमेश्वर आज्ञा करत आहे स्पेशली याजक वर्गांना, सेवा करणाऱ्यांना, लीडर्स लोकांना, ब्रदर्स लोकांना, जे इतरांचं मार्गदर्शक ठरतात, जे इतरांना प्रोत्साहित करतात, जे इतरांना आशीर्वादाच्या प्रदेशामध्ये घेऊन येतात. तो दुसऱ्या क्रमांकाचं वचन आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून मन लावली नाही तर मी तुम्हावर शाप पाठवून व तुमचे आशीर्वाद शाप करीन. व्यवस्थित वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा महिमा. पहिली गोष्ट, आता सध्यातले बरेच असे पाळक वर्ग, याजक वर्ग, पास्टर वर्ग, रेव्हरेंड वर्ग असे आहेत की देवाच्या नावाचा महिमा कमी आणि त्यांच्या नावाचा उद्वोद ज्यादा. कधी पण पहा त्यांच्याच नावाचा उद्वोद असणार, देवाच्या नावाचा अजिबात त्यांना घेणं देणंच नाही. कारण त्याच्यासाठी ही निर्मिती झालेली नाही. ही निर्मिती जगातली निर्मिती, ही निर्मिती सैतानाची निर्मिती. योहान कृष्णवर्तमानामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतोय तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून जन्मलेला आहात आणि तो मूलचाच घातकी. आताचे बरेच असे याजक आहेत आणि त्याच्यापैकी चांगले टॉप 10 ला आहेत, टॉप 1 ला आहेत, सगळे टॉप 1 ते टॉप 2 मध्ये राहणारे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी मी माझ्या एका मित्र, माझा स्नेही किंवा एक आम्ही एकत्र काम करतो, पास्टर अशोक पठारे यांनी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही सर्च करू शकता किंवा पाहू शकता, त्याला शेअरिंग करा. हे जे मुंबईमध्ये एसी रूम बसलेले जयलीलराज साहेब आहेत ना, ते साध्या कंपाऊंडरच्या लायकीचं नाही. आज लोकांचे आशीर्वाद चोरून घेत आहे. लोकांचे आशीर्वाद घेण्याचा ठेका त्यांनी निवडलेला आहे. आणि तेवढेच नाही, पुण्यामध्ये देखील बसलेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बसलेत. आमच्या जिल्ह्यात सुद्धा येतं, नगर जिल्ह्यात. मला तुम्हाला याच ठिकाणी सांगायचं माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आपले आशीर्वाद कुठं चुकतात. आपला विषय आशीर्वादाचा आणि आपला आशीर्वाद विषय आपण कधीही सोडणार नाही. यामध्ये परमेश्वर म्हणत आहे आमचे आशीर्वाद कशा प्रकारे आहेत, आमचे आशीर्वाद शाप कसे होतात. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही, म्हणजे तुम्ही, मी, विशेष करून खास करून याजक लोक ऐकून मन लावले नाही तर, परमेश्वराकडे मन लावले नाही तर आजकालचे सर्व भामटे, चोट्टे, लबाड, एस्केलच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर नालायक मेंढपाळ म्हटलेलं आहे त्याला, सरळ सरळ नालायक. लायकीचा नसलेला, पात्रतेचा नसलेला, अपत्र असलेला, सोंग घेतलेला, गया गुजरा टाकून दिलेला, कचरकुंडीत पडलेला, घाणीत पडलेला, घाणीतून आपण कोळशाच्या खाणीतून हिरा निघतो हे नाही, हे प्रकाशात बसून कोळशाचं काम करते. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वराकडे मन लावणं खूप महत्वाचं आहे. धनाकडे नाही, तुमच्या बंगल्याकडे नाही, तुमच्या गाड्यांकडे नाही, तुमच्या मिनिस्ट्रीकडे नाही,
तुमचं शेड किती मोठं आहे, तुमच्याकडे पब्लिक किती आहे, तुमचं दानपत्र किती येतंय याच्याकडे मन लावू नका. पवित्र शास्त्र सांगतंय की जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका. कारण जे जगावर मन लावतात, जगावर प्रेम करतात, जगातल्या गोष्टीमध्ये आहेत ते जगाचे आहेत. तुम्ही आणि मी स्वर्गीय राज्याचे नागरिकत्व आहोत. तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहोत. आणि म्हणून आमचं मन परमेश्वराकडे पाहिजे, आमचं मन वचनाकडे पाहिजे, आमचं मन सत्याकडे पाहिजे, आमचं मन देवाच्या विधी आज्ञा नियमाकडे पाहिजे, आमचं मन यहोवा परमेश्वराजवळ पाहिजे, आमचं मन देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताजवळ पाहिजे, आमचं मन पवित्र आत्म्याच्या सानिध्यात भरलेलं आणि वाढलेलं पाहिजे. त्यावेळेस आमचे आशीर्वाद आध्यात्मिक देखील आणि जगातले देखील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, अनेक सेवक लोकांनी खोट्या प्रेषिताचं, कपटी कामदाराचं, लांडगे मेंढराच्या वेशाने आलेत खरे, परंतु लांडगे जे आंतरिक क्रूर आणि ते तुमचे आणि माझे आशीर्वाद चोरतात, तुमचे आणि माझ्याकडून आशीर्वाद चोरतात. आणि म्हणून असे अनेक लोक आहे की ज्यांना दानपात्र द्यायचंय त्यांना देत नाहीत आणि ज्यांना नको आहे त्यांना मात्र देतात. मी कंटिन्यू माझ्या प्रीच मध्ये मी सांगत असतो की दानपात्रावर सेवा करणाऱ्या सेवकाचं काही खरं नाही. स्वतः काबाड कष्ट जर त्यांनी कशी काही करू, परंतु जर शक्य नसल्यास ज्याला हातपाय आहेत ना, तर त्यांनी कमीत कमी प्रभूचं तरी काम करावं. प्रभूचं काम जर चांगलं सालस मनाने आणि वचनाला धरून आणि परमेश्वराकडे मन लावून जर केलं, तर त्या पाळक साहेबांना दानपात्र घेण्याचा 100% अधिकार तो पवित्र शास्त्राने दिलाय. देणगी घेण्याचा अधिकार, दशमांश घेण्याचा अधिकार, काय वाटेल ते घेण्याचा अधिकार त्याला आहे. परंतु तो त्याचं मन त्या दानपत्राजवळ नसावं, त्याचं मन त्या जगातल्या घाणीमध्ये नसावं. आणि ज्यावेळेस असा व्यक्ती परमेश्वराचं कामकाज करून इतरांना खोटी सुवार्ता सांगतो, इतरांना खोटं शिक्षण देतो, इतरांचे आशीर्वाद लुबाडण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराचं वचन सांगायचं एक आणि स्वतः वागायचं मात्र दुसरं, ज्यावेळेस असा व्यक्ती तुमच्याकडे येईल त्यावेळेस त्याला घरात घेऊ नका, त्याचं शमकुशल विचारू नका, त्याला हॅलो हाय करू नका, त्याला नमस्कार घालू नका, त्याला प्रेज द लॉर्ड घालू नका. आणि दानपात्राचा विषयच नाही, त्याला हकलून द्या, काही फरक नाही पडत. कारण या ठिकाणी आमच्यावर शाप कसे येतात, आम्ही आशीर्वाद या विषयावर चिंतन मनन अधीन करीत असताना आमच्या जवळ असणारे ऑलरेडी आशीर्वाद जे आमच्या यहोवा परमेश्वराने आम्हाला दिले, तेच आशीर्वाद आमचे शाप बनतात. तेच आशीर्वाद शाप बनण्यासाठी अनेक खोटे प्रेषित, खोटे संदेष्टे, खोटे याजक वर्ग, त्यातली त्यात मोठमोठाले मिनिस्ट्रीवाले, मोठे मिनिस्ट्रीवाले, छोटे मिनिस्ट्रीवाले एवढे काही करत नाहीत. कारण ते बिचारे काबड कष्ट करतात, जे आहेत त्यात समाधान मानतात आणि सालस मनाने सगळं काही करतात. हे जे मोठमोठाले एसी रूम मध्ये बसलेले आहेत ना, ज्यांचं घर एसी, त्यांचं ऑफिस एसी, त्यांचं चर्च एसी, आणि ते एसीच असेच गाठून मारताना एक दिवस. माझे प्रिय भावांनो, बहिणी आवडलो, जर तुमचे आणि माझे आशीर्वाद जर शाप बनायला लागले तर तुमच्या आशीर्वादाचा फायदा काय? जर तुमचं सार्वकालिक जीवन जर लयास जात असेल किंवा तुम्हाला जर चुकीचं शिक्षण मिळत असेल, किंबहुना जर तुम्हाला फक्त लाभासाठी काही आशीर्वादाच्या गोष्टी सांगत असतील आणि मात्र त्याच्या बदल्यात आमच्याकडूनच आशीर्वाद जर घेत असतील, तर आमचं ख्रिस्ती किंवा आमचं सत्य किंवा आम्हाला समजलेलं जीवन काही कामाचं नाही. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या नावाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही, म्हणजे या सगळेजण आले, बिलिओस भाऊ बहीण आई वडील देखील आले, ऐकून मन लावले नाही. तर आता ऐकायचं कुणाचं? देवाचं, परमेश्वराचं. सेवकाचं ऐका, परंतु तो रिएलिटी मध्ये ऐका. हे पहा, त्याच्या झाडावरून त्याचं फळ लगेच लक्षात येईल की हा देवापासून आहे का मधीच तयार झालेला आहे. सुरुवातीला तो चांगला पालक टवटवीत झाड दिसेल, गोड गोड भाषणं दिसतील, चांगले चांगले वचन देवाच्या पुढं सरकवून एकदा का मनुष्याला काबीज केलं, मग हे यांचा डाव टाकायला सुरुवात करतात, मग आमचे आशीर्वाद लुटायला चालू करतात. आहे ते मुंबईमध्ये बसलेत कोण? आमचे सकाळीच एका सहकारी पास्टर अशोक पठारेंनी त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ अपलोड केलाय. सॅल्यूट त्या पाळक साहेबांना. हे असं सत्य प्रकट करणारी याजकांची गरज आहे, सत्य प्रकट करणाऱ्या पाळक साहेबांची गरज आहे, सत्य प्रकट करणाऱ्या मिनिस्ट्रीची गरज आहे, सत्य प्रकट करणाऱ्या सेल लीडरची गरज आहे, सत्य प्रकट करणाऱ्या बिलिओस भाऊ बहिणीची गरज आहे, सत्य प्रकट करणाऱ्या वर्शिप आराधकाची गरज आहे. डुप्लिकेट नको आहे, त्यांच्या हाला हा म्हणणं नाही. तर त्या ठिकाणी त्या
डॅनियल राज साहेबांनी जवळजवळ 20 लाखाची मागणी लोकांकडे केली. याच्या बापाची मंडळी आहे का? कुठं खेडेगावात कुठं सुवार्थ सांगितली यांनी? पायात चपला नाही, फाटके तुटके कपडे, कोणत्या गावात जाऊन यांनी मंडळी तयार केली? 20 लाख रुपये. ऑफिस बांधायचं म्हणे त्याला मुंबईमध्ये, म्हशी मंथनचं. म्हशी नाही, सैतानी बांधण्याचं ते ऑफिस बांधून राहिले. माझे प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, डॅनियल राज जो पालक आहे तर तो पास्टरच्या तर पालकाच्या लायकीच नाही, त्याला पालक तर म्हणूच नका. परंतु जे जे तुमचे नातेवाईक, आप्तजन, मित्र परिवार जे जुडले असतील ना त्या डॅनियल राजला, म्हशी मंथनला, आताच त्याला डिलीट करून टाका. तुमच्या इथूनच डिलीट करून टाका, अंतःकरणातून डिलीट करून टाका. कारण तो मनुष्य जवळपास बऱ्याच विश्वासणाऱ्या लोकांचे त्याने आशीर्वाद चोरलेले आहेत. त्यांना सत्य मार्गातून त्यांनी बाजूला काढलेला आहे आणि अजूनही काही त्यांनी डेव्हलपमेंट करण्याचा, म्हणजे तुमचे आणि माझे आशीर्वाद लुटण्याचा त्या व्यक्तीचा प्लॅन आहे. आणि म्हणून म्हशी मंथन जो ग्रुप आहे, पास्टर डॅनियल राज, तो लांब केसावाला, त्याच्या ग्रुपमध्ये जर असाल, तुम्ही असाल किंवा तुमचे नातेवाईक असाल, तर त्यांना कृपा करून ही माहिती द्या, नाहीतर तुमच्यावर शाप येतील. आणि हे तुमच्यावर शाप येऊ नये म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला खबरदारी घ्यायला लावत आहे. केवळ डॅनियल राजच नाहीत, पुण्यामध्ये देखील आहेत, नगरमध्ये आहेत, औरंगाबाद मध्ये आहेत, नाशिक मध्ये आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कुणी ना कुणी ना असा नागोबा बसलेला आहे तिथं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आपले आशीर्वाद जर सुरक्षित ठेवायचं असेल तर परमेश्वराच्या वचनाचं कवच त्याला घाला, तर तुमचे आशीर्वाद टिकून राहतील. परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय की एक गरीब मनुष्य आहे आणि तो काबाड कष्ट करून त्याची रोजची मिळकत एखाद्या भोक्स पडलेल्या पिशवीत टाकतो आणि ज्यावेळेस त्याला हवी आहे त्यावेळेस पाहायला जातो तर त्या पिशवीत काहीच दिसत नाही. कारण काय की ते आशीर्वादाच्या स्वरूपात किंवा जे एक साठवण्याचा प्रयत्न आहे त्या होल पडलेला आहे. तसं तुमच्या आणि माझ्या धार्मिकतेला होल पडलंय. सत्यवचन आमच्या गटागट गळून जाते आणि डुप्लिकेट वचन, आशीर्वादाचे वचन, लाभाचे वचन ते बरे आमच्या इथं सगळीकडे फिट होतात. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आमचे आशीर्वाद जर एखादा भामटा येऊन जर त्याला शापात बदलीत असेल तर ती सर्वस्वी जबाबदारी तुमची. प्रत्येक वेळेस पालक वर्ग रिस्क घेत नाही. आता देवाचे अभिषिक्त सेवक जे आहेत ते सत्यामध्ये रिस्क घेतात, तो भाग वेगळा आहे. पण सगळेच असे नाहीत, फक्त ऐकते नका. त्यांचे जर दोष काढले तर परमेश्वरच्या डोळ्यात बोट घातल्यासारखं होईल, बुबाळ बाहेर काढल्यासारखं होईल. त्यांचे दोष काढू नका, म्हणजे आमचे शांत राहतील. काढू द्या, तुम्ही त्यांचे काढा, ते आमचे काढतील, म्हणजे दोघांची सुधारणूक होईल. मी म्हणलो तेरी बी चूप मेरी बी चूप, तर दोघं जण नरकात जातो. आम्ही आशीर्वादाची प्रजा नाही होणार. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, कलेक्टराच्या पत्रामध्ये स्पष्टरित्या पौल साहेब वॉर्निंग देत आहे की प्रत्येक शास्त्रलेख हा सद्बोध, दोष, चुका, नीती शिक्षण याकरता उपयोग आहे, यासाठी की देवाचा भक्त चांगल्या प्रकारे बनावं. आज आम्ही देवाचा भक्त बनलेला असताना आमच्याकडचे आशीर्वाद कुठे? आम्ही तर चांगले बनलो, आम्ही विश्वासू आहोत, आम्ही प्रभूमध्ये प्रार्थना करतो, समर्पण करतो, दान देतो, देणगी देतो, दशमांश देतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, इतरांना थोडीफार मदतही करतो, तरी आमचे आशीर्वाद गेले कुठं? कारण आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे मन लावलं नाही, कारण आम्ही परमेश्वर यहोवाकडे मन लावलं नाही, कारण परमेश्वराने दिलेल्या आज्ञाविधीकडे मन लावलं नाही, तर आमचं मन आम्ही जगात लावलं, आमचं मन आम्ही पाळक साहेबांकडे लावलं, आमचं मन आमच्या मिनिस्ट्रीमध्ये लावलं. अरे 2-3 हजार रुपये पगार देता तुम्ही खेडेगावातल्या पाळक साहेबांना, मोठमोठ्याले मिनिस्ट्रीवाल्यांनो, आणि त्यांच्याकडून खेडेगावातून आलेला 5-50 रुपये दान पात्राचा देखील हिशोब घेता तुम्ही, आणि तिकडे एसी मध्ये बसून मोठमोठ्याला गप्पा मारता, आणि गरीब लोकांपासून तर तुमच्या हातापर्यंत तुमच्या बॅगा उचलणारे जे आहेत ना तुमचे हितचिंतक, त्यांच्यापर्यंतचे सर्व आशीर्वाद तुमच्याच नावावर करून घेता. आशाने तुम्ही तुमच्यावर शाप ओढून घेत आहात. या ठिकाणी बायबल स्पष्ट सांगते, मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 2 मध्ये सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नामाचा महिमा, परमेश्वराच्या नावाचाच महिमा झाला पाहिजे, पाळक साहेबांचा नाही आणि मिनिस्ट्रीचाही नाही आणि जगातल्या दुसऱ्या कोणाचाच व्यक्तीचा नाही. आज आमच्याकडे एकच झाले, आमकी मिनिस्ट्रीला खूप चालू, म्हशी मंथन 1 नंबरची मिनिस्ट्री, ते पागल झालेले ते डॅनियल राज 1 नंबरची मिनिस्ट्री. आता कुठेतरी तो पैसे लोबाडायला त्यांनी सुरुवात केली
आता शिकता 1-2 व्हिडिओ आले त्यांचे मार्केटमध्ये. इथून पाठीमागं फक्त प्रश्नांचेच उत्तर यायचे. तुमचा कुठलाही प्रश्न असो त्याचं आम्ही उत्तर देऊ. आणि मशीमंथन ही इंटरनॅशनल ग्रेडचे आहेत. अमेरिका, जपान, पाकिस्तान, चीन, चायना, तिबेट इकडून त्याला लोक जोडलेले आहेत. सगळ्या जिथे जिथे लोक जुडलेले आहेत ना, हे सगळे लोक शापभ्रष्ट करण्याच्या मार्गावर तो आहे. पण तो माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, त्या डॅनियल राजचा मुर्दा पडू नये तर तिथं त्याचं काही घातपात हो किंवा तो नरकाच्या राज्यात जाऊ, परंतु त्याच्या तावडे साकारलेले मेंढर मात्र त्यांना मात्र हरू देऊ नका. त्या मेंढरांसाठी प्रार्थना करा. त्या मशीमंथन ग्रुपचं चांगल्या प्रकारच्या ग्रुपमध्ये रूपांतर व्हावं म्हणून प्रार्थना करा. जे शापात पडलेले आहेत ना, त्यांना आशीर्वाद मिळावे म्हणूनही प्रार्थना करा. आणि जो कोणी खोटा संदेश तो डॅनियल राजा आहे ना, त्याचं परिवर्तन व्हावं म्हणूनही प्रार्थना करा. तो आपला दुश्मन नाही, तो आपला दुश्मन नाही, तो देखील देवाचा सेवक आहे. फक्त त्याच्यावर जरा जादू झाली का, तंत्रमंत्र झाले का, करणी झाली का, भानामती झाली का, चेटूक झाले का, चेडे झाले का, जो स्वतः चेडा आहे काहीच कळा नाही. देवाचं तर नाव घेतो पण सगळं उलटे पालटेच कुठं करतो. इतक्या दिवसात पवित्र आत्म्याची गीत गाता गाता शिट्ट्या वाजवायचे यांनी शिकवलं लोकांना. आता म्हणते शिट्ट्या वाजू नका. त्या टायमिंगला लांब लांब एवढाले झेपरे संजय दत्त सारखे इथं त्याचे असं झटके देऊ देऊ गाणं म्हणायचा. आता म्हणतो पुरुषांनी केस वाढू नये. सगळं करून थकलाय तो बाबा. आणि आता तुम्हाला या दुःखाच्या भट्टीत लोटायचा प्लॅनिंग. म्हणून तुम्हावर शाप येऊ नये. मी वचनाच्या माध्यमातून बोलत आहे. मलाकी ग्रंथ अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 2 मध्ये लिहिलं आहे, मी तुम्हावर शाप पाठवीन जर तुम्ही परमेश्वराकडे मन लावलं नाही, जर तुम्ही खऱ्या शिक्षणाकडे आले नाही, जर तुम्ही सत्याकडे आले नाही, जर तुम्ही आज्ञा विधी नियम पाळले नाही, जर तुम्ही परमेश्वराला सोडून दुसरीकडेच मन लावलं. तुमचं मन ते याच्यावर बरं जात नाही, शेलक्या गोष्टीवर बरं जात, उकंड्यावर नाही जात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, जर शेल्क पाहिजे असेल ना तर एकच आहे, स्वर्गाचं राज्य, स्वर्गीय आत्मिक आशीर्वाद. हे जगातले आशीर्वाद जरी शेलके दिसले, ताजे तवाने दिसले, आणि मन, अंतकरण, मज्जा, तंतू, सांधे सगळं प्रसन्न करणारे जरी दिसले, आणि चवीला कितकही जरी भारी असले ना, त्या आदाम आणि दात्राबाई सारखे फळ खाऊ नका तोडून मरतान. आता कुठंतरी आशीर्वादाचे दिवस परमेश्वराने आम्हाला दिलेत. पहिलं कोविड 1 मधून वाचलो, कोविड 2 मधूनही वाचलो. जर का तिसरी आली अजिबात वाचणार नाही. आणि जरी वाचली ना, पण त्याची लाट जावा येईल ना नरकाची ना अधोलोकाची, त्यावेळेस मात्र गय नाही. नो एक्सक्यूज. प्रभू मला क्षमा कर, अजिबात जमणार नाही. कारण जिवंत असताना जर आम्हाला सत्य गोष्टी आम्ही स्वीकारत नाही, आणि जे परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिले ते आशीर्वाद घेण्याच्या ऐवजी आम्ही शाप जर तयार करत आहोत, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, आमच्या धार्मिक जीवनाचा अर्थ काय, आमच्या धार्मिक जीवनाचा उपयोग काय, आम्ही प्रभूमध्ये जे काही जीवन समर्पित करतो त्याचा उपयोग काय, आम्ही जे थोडस धड आम्हाला जगाची हाऊसमौज करता येईना आणि आत्मिकही हाऊसमौज करता येईना, जर जगातले आशीर्वाद घेता येईना आणि देवाचे आशीर्वाद घेता येईना, मग तुम्हाला मला जगणं मुश्किल होईल. जर तुम्हाला दोन ठिकाणी एक जर निवडायचं असेल तर परमेश्वराचं राज्य निवडा, म्हणजे तुम्हाला दोन्ही ठिकाणी आशीर्वाद मिळतील. परंतु जर तुम्ही चुकीने जगाचं राज्य जर निवडलं तर निश्चितार्थाने इथं तुम्हाला आशीर्वाद मिळेल, पण तो सार्वकालिक वतनासाठी नरकदंड तुम्हाला 100% होईल. म्हणजे हाच आशीर्वाद आमच्यासाठी शाप बनेल. तर परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला आमचा आशीर्वाद आमच्यावर शाप होऊ नये. आम्ही पुन्हा एक वाक्य वचन वाचू, तुम्ही ऐकून मन लावले नाही तर मी तुम्हावर शाप पाठवीन. पहिली बार परमेश्वर असं म्हणत आहे, ते पण मलाकीच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये. आणि मलाकी हा शेवटचा संदेश आहे, सक्त वॉर्निंग. आतापर्यंत परमेश्वर म्हणला मी फक्त तुला आशीर्वाद आणि आशीर्वादच देईन. आतापर्यंत परमेश्वर म्हणला मी अब्रामाच्या संततीला आशीर्वाद देईल. तो आतापर्यंत सांगत आहे. आपण पाहिलं मलाकीच्या येण्याच्या अगोदर संदेश त्यांचे ग्रंथ ज्यावेळेस चालू झाले त्याच्या अगोदर जर पाहिलं तर परमेश्वराने केवळ आशीर्वादाबद्दल सांगितलं. परमेश्वराने अनुवादाच्या पुस्तकामध्ये जरी 2 गोष्टी समोर ठेवल्या, शाप आणि आशीर्वाद मी तुझ्या पुढे ठेवतो, सुख आणि दुःख मी तुझ्या पुढे ठेवतो, सत्य आणि असत्य तुझ्या पुढे ठेवतो, जे काही सगळं ठेवतो. पण तू परमेश्वर त्या ठिकाणी स्पष्टरित्या म्हणत आहे की तू जीवन निवडून घ्यावे,
तू आशीर्वाद निवडून घ्यावं. परंतु या ठिकाणी मात्र मलाकीच्या ग्रंथामध्ये संदेशाच्या मार्फत परमेश्वर म्हणत आहे, जर आता बरेच दिवस झाले, बराच वेळ झालाय, लय 7 पिढ्यां 4 पिढ्यां 50 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष लय झाली, सेवाही झाली, विश्वासूपणा झाला, धार्मिकतेचं घरही झालं, उपास प्रार्थना झाल्या, मोठमोठ्या मिटिंगाही झाल्या. आता जर तुझं मन परमेश्वराकडे जर वळवलं नाही, तुझं मन जर परमेश्वरामध्ये आलं नाही, तुझं मन जर वचनाकडे धावलं नाही, तुझं मन जर सत्याकडे आलं नाही, तू जर सत्य स्वीकारून त्याप्रमाणे वागला उठला बसला नाही, तर मी तुझ्यावर शाप पाठवेन. आज पहिली बार परमेश्वराकडून कुठलं तरी एक असं ताडणाचं वचन आलंय. प्रेज द लॉर्ड, आमेन. परमेश्वराने ही सगळे ताडण्याचेच वचन नाही दिली. एक वचन ताडण्याचं टाकलं तर आमच्या बत्त्या लागत, त्यात इंडिकेटर लागतात. आणि एवढे सगळे तारणाचे वचन आम्ही स्वीकारत नाही. तारणाचे वचन स्वीकारून देखील आम्ही आज्ञाभंग करणारे जो लोक आहोत, तर निश्चित अर्थाने परमेश्वराने मलाकीच्या ग्रंथाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे याजकांना तो म्हणत आहे, याजक हो, तुम्हास ही आज्ञा होत आहे. याचकांना आज्ञा झाली. लीडर्स लोक, बिलिव्हर्स लोक, मेन प्रमुख लोक, मोठमोठ्या खुर्च्यावर आसनावर बसणारे लोक, यांना परमेश्वर म्हणत आहे की माझ्या नामाचा महिमा व्हावा, यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही. आज तुम्ही ऐकत आहात, मन नाही लावलं. माझ्या याच्याकडे नाही, पण देवाच्या वचनाकडे मन लावा आणि त्या परमेश्वरचं वचन ऐका आणि त्यावर चिंतन मनन अध्ययन वैयक्तिकरित्या तुम्ही करा आणि प्रभू मध्ये या, म्हणजे परमेश्वर आम्हाला आशीर्वादितच ठेवी. पण जर का ऐकून मन लावले नाही, तर या ठिकाणी देखील जर आणि तर ऐकून मन लावले नाही तर मी तुम्हावर शाप पाठवीन. परमेश्वर म्हणताय, मी तुम्हावर शाप पाठवीन. जगाने द्यायची गरज नाही, आमच्या दुश्मनांनी द्यायची गरज नाही, आमच्या शत्रूंनी द्यायची गरज नाही, आणि आम्हाला आमच्यावर लोकांनी बोट मोडायची गरज नाही, आणि आमच्या नावावर थुकायची गरज नाही. परमेश्वर शाप पाठवीन. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, जर परमेश्वर शाप पाठवीन तर तो तोडणारा कोण? जर जगातले शाप आले तर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तोडणारा तो सक्षम आहे. तो आमचा इमॅन्युअल, तो आमचा तारणारा, तो आमचा सर्वस्व आहे. जर जगातून किंवा आमच्या पापातून किंवा कर्मातून किंवा सैतानाच्या माध्यमातून जर आमच्यावर शाप आले, आज्ञाभंगाच्या द्वारे, असत्याच्या द्वारे, खोट्या शिक्षणामध्ये राहिल्यामुळं, इतरांची सुशस्त्रा केल्यामुळं, देवाचं ऐकण्याच्या ऐवजी पाळक लोकांचं ऐकल्यामुळं, किंबहुना खोटं शिक्षण घेतल्यामुळं, सत्य समजून सुद्धा असत्य वागल्यामुळं, लाभासाठी तोंडपूजापणा केल्यामुळं, मेंढराचं कातडं घालायचं पण आंतरिक करून लांडग्यामुळं जर कदाचित आमच्यावर शाप आले असतील, तर आज देखील त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला प्रत्येक पापापासून सोडवण्यास समर्थ आहे. परंतु जर परमेश्वरापासूनच शाप आले तर ते धुतल्या कसे जातील, तुटल्या कसे जातील, रद्द कसे होतील, बंद कसे होतील, बदलल्या कसे जातील, त्याच्यातून सुटका कधी मिळेल? मिळणारच नाही. जर परमेश्वराने आम्हाला शाप दिला तर पहिली बार मलाकीच्या ग्रंथामध्ये उत्पत्ती ते मलाकीपर्यंत पहिली बार परमेश्वराने शापाचे वचन स्टार्टला आम्ही पाहतो. आदामाला पहिला शाप दिला. त्या आदाम आणि दात्राबाईने पहिला कार्यक्रम ते येदेन बागेत केला, आज्ञाभंग केला. त्या टायमिंगला जो प्रभू येशू, तो परमेश्वर यहोवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण करता परमेश्वराने जो शाप तिथं दिलता ना, तर डायरेक्ट मलाकीच्या पुस्तकामध्ये खतरनाक आमचे आशीर्वाद शाप करीन. या ठिकाणी तो सरळ सरळ म्हणतोय की मी तुम्हावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन. शाप तर पाठवीन, परंतु जे आमच्या जवळ आज आशीर्वाद आहेत ना, हे आशीर्वाद सुद्धा शापात बदलले जातील. मग आज आमच्याकडे कोणते कोणते आशीर्वाद? जर शांती असेल ना, अशांतता होईल. आनंद असेल ना, दुःखात बदलून जाईल. मोकार म्हणायचं नाही विनिया टीम सारखं. आमच्याकडे आहे एक टीम, पुण्यामध्ये एक टीम आहे, नाशिक मध्ये एक टीम आहे, त्याच्या शाखा पाड्यात जसं काय सोपनराव वडेवाल्याच्या शाखा आहेत. विनिया टीम 1, विनिया टीम 2, विनिया टीम 3, ABCD. तो तिकडे लुटितोय, ह्यो इकडे लुटितोय, एक पुण्यात लुटितोय, एक नगर मध्ये लुटितोय, एक नाशिक मध्ये लुटितोय, आणि एक त्यांचा बाप तिथं मुंबईमध्ये लुटितो. आणखीन कोणत्या कोणत्या राज्यात लुटितात. देवाच्या लोकांचे आशीर्वाद जे परमेश्वराने दिलेले आहेत, जर गलत डॉक्टरीन नुसार
गलत प्रचारानुसार वचनाचं अर्धसत्य सांगून जर तुम्ही त्या लोकांना फसवून त्यांचे आशीर्वाद जर घेत आहात तर निश्चित अर्थानं परमेश्वर आज म्हणत आहे त्या शापग्रस्तांना, त्या आज्ञाभंजक लोकांना, त्या आज्ञाभंजक पाळकांना, याचकांना, मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल असू नाही तर नॅशनल असू नाही तर सारे गाव कुसातले काम करणारे असू, परंतु देवाच्या वचनावर जर सेवा आहे, सत्यामध्ये जर सेवा आहे, समर्पित जर सेवा आहे, परमेश्वराकडे मन लावून जर सेवा आहे, नुसतं याची जर सेवा नाही ना तर त्याच्या जवळ असणारी शापाचं रूपांतर आशीर्वादात होईल. परंतु ज्यांना असं वाटतंय नाही की आमच्याकडे आता आशीर्वाद आहेत, आम्ही भरपूर लुटलेत किंवा अजून लुटायचा प्लॅन केलाय, मशी मंथन सारख्या टीमनी, पास्टर डॅनियल राज, अनेक वेळेस देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्ही त्या सेवकाचं खंडन केलं. अनेक वेळेस मी माझ्या प्रीचिंग मधून डॅनियल राजचं नाव घेतलंय, परंतु आज मात्र त्यांनी पराकाष्ठाच केली. डायरेक्ट म्हणे 20 लाख रुपये मला ऑफिस बांधायचे, तिथं मुंबईमध्ये बसून माईक हातात घेऊन तो ऑनलाईन प्रार्थना करणारी, जसा लय खेडेगावात दमला तो सेवा करू आणि खेडेगावातल्या लोकांना कमी पडलंय म्हणून त्याचे 20 लाखातले काही रक्कम द्यायला चाललंय. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, आवडून आजही सुधरा, तुमच्या स्वतःचे आशीर्वाद शाप करून घेऊ नका. त्या मशी मंथनकडे अजिबात मन लावू नका. मशी मंथन आणि याच्यासारखे जेवढे काही मंथन असतील ना, बरेचसे मिनिस्ट्री आहेत ते चुकीचं शिक्षण देतात. तुम्ही सत्य स्वीकारा. तुमचे आज जे आशीर्वाद तुमचे आणि माझे जे रखडलेले आहेत, दाबलेले आहेत, हिरावून घेतलेले आहेत, ते आशीर्वाद पुन्हा एक वार मिळवण्याची परमेश्वर तुम्हाला आणि मला संधी देत आहे. आणि याच्यासाठी परमेश्वरने आमची, तुमची, माझी चूक पाहिलेली. आम्ही बोलतो म्हणजे लय शहाणे नाहीत, लय मोठे विश्वासू नाहीत, म्हणजे लय धुतल्या तांदळाचे नाहीत, नीतिमान एक देखील नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की नीतिमान बनण्याकडे जाऊ नये. परमेश्वरचं वचन सांगतं, माझा विश्वासणारा जो मनुष्य आहे त्याला नीतिमत्व गणण्यात येईल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, या ठिकाणी मी तुम्हावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन. तुम्ही लक्ष पुरवित नाही म्हणून मी त्या शापरूप करून चुकलो पण आहे. आता इथं डायरेक्ट फायनल डिसिजन दिलं परमेश्वरने. एक तर पहिली वॉर्निंग दिली, जर तुम्ही माझ्याकडे मन लावलं नाही, जर माझ्या विधी आज्ञा नियम पाळले नाही, जर माझ्या नावाचा उपयोग करून माझ्या लहान सहान मेंढरांना जर लुटीत असलात, विश्वासणाऱ्या भावा बहिणीला आई वडिलांचे आशीर्वाद लुटीत असलात, पैशाच्या स्वरूपात देखील, वेळेच्या स्वरूपात देखील, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपात हे लोक आशीर्वाद लुटतात. हे स्वतः यांचं मन परमेश्वराकडे नाही. यांचं मन नुसतं कॅश कडे, यांचं मन फक्त गुगल पे, एटीएम पे, काय कोणते अकाउंट येतात मलाच सांगता येत नाही, कारण मी अडाणी मनुष्य. आपलं एकच अकाउंट आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, आणि 500-600 रुपये बॅलन्स असेल अख्ख्या 21 वर्षात, एकच नंबर बॅलन्स. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, परमेश्वरच्या नावाच्या गौरवासाठी सांगतो, अख्ख्या महाराष्ट्राच्या जितके काही पालक वर्ग असतील याच्यापेक्षा जास्त बॅलन्स माझ्या स्वर्गीय राज्यामध्ये माझ्या परमेश्वराने जमा करून ठेवलाय. छाती ठोकपणे सांगेल, स्वर्गाच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याची तुलना केली तर महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचा बॅलन्स पास्टर राजू आल्हाट फ्रॉम अहमदनगर. 21-22 वर्ष अशीच नाही घातली. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, आज अनेक खोटे संदेश आलेले आणि तुमचे आणि माझे आशीर्वाद चोरतात. या वेळेस विशेष करून याजक वर्गावर हा रोग जो आहे तो परमेश्वरच तो रोग देत आहे. वैयक्तिकरित्या कुठल्या पालकांचं आमचं काही वाजलेलं नाही, काय आम्ही त्यांचे मेंढर चोरले नाही, त्यांनी आमचे चोरले नाही, आणि ते काही आमच्या दानपात्राला आले नाही, त्यांची काही डेअरिंग व्हावा. या ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतंय. मलाकीचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये सुरुवातीला 1 नंबरचं वचन जर पाहिलं तर तो म्हणतो याजक हो. आता याजक म्हणजे कोण? सेवा करणारी. आता आपल्या भाषेत त्याला म्हणतात पास्टर, रेव्हरेंड, ब्रदर, बिशप, कोऑर्डिनेटर, अमके धमके. मग यांना म्हणतोय तुम्हास ही आज्ञा होत आहे, म्हणजे यांना आज्ञा ही, बिलिवर्स भाऊ बहीण आई वडिलांना नाही. पण जर बिलिवर्स भाऊ आई वडील जर देवाची सेवा करत आहे असे जर म्हणत आहेत ना, मग ही आज्ञा तुम्हाला देखील आहे. मी जर एक प्रमुख व्यक्ती आहे, मला जर परमेश्वराने गाण्याचं ज्ञान दिलंय, मला जर स्वराचं ज्ञान दिलंय,
मला जर परमेश्वरने स्वर्गीय एक स्पिरिच्युअल पॉवर दिला की ज्या गाण्याच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, आराधनेच्या माध्यमातून देवाच्या पवित्र आत्म्याचं एक सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट होतंय, तर निश्चित अर्थ ही जबाबदारी तुमची देखील आहे. जर एखादा म्हणत असेल की नाही मी साधा बिलिओस आहे, मी फक्त थोडं मोठं छोटं मोठंच प्रार्थना करतो, ही जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. एखाद्याला वाटत असेल नाही मी फक्त पास्टर, सहाय्यक पास्टर, मी फक्त पाळक साहेबांची बॅग धरतो, बाकी काही नाही, बॅग उचलून फक्त ठेवतो, तुमच्यावर जबाबदारी. जातानी बॅग कशी असते बघा आणि येतानी कशी असते बघा. जातानी तुमच्या जवळ बॅग असते, येतानी तुमच्या जवळ नाही देत ती. मला माहिती, येतानी हे गळ्यातच लटकीत यांच्या, देत नाहीत. जातानी देतेत पण येतानी भरलेली असती, अजिबात चुकून सुद्धा देणार नाही. एखाद्या पाळक साहेबांची फक्त सभा करून आल्यानंतर बॅग फक्त घ्या, पाळक साहेब मी मदत करतो फक्त एवढं म्हणा आणि फक्त हिसकून घ्या आणि गळ्यात घालायचा प्लॅन करा, नाही देणार. उलट वेळ पडली तर सांगते स्वतःचा भार स्वतः व्हावं, दुसऱ्याच्या खांद्यावर ओझं देऊ नये आणि तिकडून येताना मात्र देत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आमचे आशीर्वाद शाप का बनले? परमेश्वराने आम्हाला आशीर्वादासाठीच पाचारण केलेलं आहे. आशीर्वादितच लोक आहोत. आमच्या वाडवडिलांपासून आशीर्वादाची देणगी केलेली आहे. अब्राहमाला म्हटलं मी तुला आशीर्वादित करील, तुझे कुळ आशीर्वादित करील, तुझे सर्व लोक आशीर्वादित करील, तुझी संतती आशीर्वादित करील. आणि त्याची संतती काय थोडी तिडकी नाही, वाळूच्या कणा इतकी, आकाशातले तारांगणातल्या तारे इतकी जे कुणाला मोजता येत नाही. आज इतके बिलिओस भाऊ बहीण आई वडील आहेत की ते त्यांची गणती सुद्धा करता येणार नाही. या प्रत्येकाला आशीर्वादित करीन असं देवाचं वचन आहे. आणि तो काही मनुष्य नाही की त्यांनी वचन बदलून टाकावं. ते काही पाळक साहेब नाहीत, याजक साहेब नाहीत की बऱ्याच दिवस थांबले तरी 1,20 लाख मागत येत. तो परमेश्वर आहे, तो सार्वभौम राज आहे, तो कधी न बदलणार आहे. त्याने अभिवचन दिलंय, मग ते आशीर्वाद आमचे कुठे आहेत? जर तुम्ही बिलीव्ह करत आहात, तुम्ही विश्वास ठेवत आहात, तुम्ही जर धार्मिक आहात, तुम्ही परमेश्वराच्या मार्गामध्ये चालत होत, तुमचे आशीर्वाद चेक करा. प्रत्येकाचे आशीर्वाद चेक करा का मला किती आशीर्वाद मिळाले. केवळ जगातल्या वैभवाकडे, जगातल्या ज्ञानाकडे किंवा जगातल्या प्रॉपर्टी आहे म्हणून आशीर्वाद समजू नका. परमेश्वरापासून मिळालेले धार्मिकतेचे, आत्मिकतेचे, स्वर्गीय राज्याचे आशीर्वाद किती याच्याकडे पण लक्ष द्या. कारण परमेश्वर तुम्हाला आणि मला तो उंच करणारच आहे, त्याच्यात तर का वादच नाही. कारण परमेश्वरात, प्रभू मध्ये, येशू मध्ये, परमेश्वरामध्ये केलेले श्रम कुणाचेही व्यर्थ जाणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्पष्ट वॉर्निंग मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1 मध्ये लिहितंय, तर आता याजक हो, म्हणजे पाळक साहेबांनो, याजक, पूर्वीच्या काळात याजक म्हणायचे, आता आम्ही पास्टर साहेब म्हणतो, पाळक साहेब म्हणतो, रेव्हरंड साहेब म्हणतो, बिशप साहेब म्हणतो, कोडनीतर फादर वगैरे वगैरे, पोप साहेब, जे काय असतील ते. दुसऱ्या याच्यात बंतीजी म्हणतात, काजी म्हणतात, हबप म्हणतात, पेस्टूस म्हणतात, आणखीन कुणी महाराज म्हणतात, संतही म्हणतात. यांना परमेश्वरचं वचन आहे, यांना परमेश्वरची आज्ञा आहे. आणि ही जी आज्ञा आहे, ही आज्ञा आमच्यासाठी एकच ऑप्शन आहे, एक तर आशीर्वादित जीवन, नाही तर दुसरं डायरेक्ट शापित जीवन. येस या नो, याच्यावर आमचं डिपेंड आहे. कारण परमेश्वरने या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत की आतापर्यंत आम्ही उत्पत्ती ते जेवढे काही ग्रंथ आहेत तिथपर्यंत पाहता, हा जो मलाकी जो ग्रंथ आहे, हा जुन्या काळातला शेवटचा ग्रंथ आहे. आणि या शेवटच्या ग्रंथामध्ये परमेश्वराचा आत्मा मलाकीच्या द्वारे, मलाकी हा देवाचा सेवक आहे, याजक आहे, पास्टर आहे, तो देवाचा निवडलेला आहे. त्याला तो म्हणत आहे की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नामाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर देवाचा महिमा आमच्या जीवनातून व्हावा एवढंच आमचं टार्गेट पाहिजे. अनेक लोकांचं टार्गेट आहे आमची मिनिस्ट्री वर गेली पाहिजे, आमची मंडळी वर गेली पाहिजे, आमचं नाव वर गेलं पाहिजे, आमचं सगळंच वर गेलं पाहिजे. असे तोंड वासून वर जाणार, पण कुठं? स्वर्गाच्या राज्यात नाही. वरून खालीच वाहणार, अधोलोकात जाणार, नरकात जाणार. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टरित्या आम्हाला वॉर्निंग देत आहे. आशीर्वादाबरोबर शाप ठेवलेले आहेत. अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हणतोय तू निवडून घे, जीवन निवडून घे, पण इथं डायरेक्ट टू फायनल करत आहे. एक प्रकारे
त्याने तुमचा आणि माझा डायरेक्ट न्याय देखील केलेला आहे. कारण बायबल असं सांगतंय की तुम्ही कुणाचा न्याय करू नका. आपल्याला आपल्या भावाचा न्याय करायचा अधिकार नाही. कोणत्या याजक वर्गाला किंवा कुणाचाही अपमान करण्याचा किंवा त्यांना खच्चीकरण करण्याचा किंवा त्याला पाडण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार दिला नाही. परंतु आमचा भाऊ जर चुकत आहे तर त्याला मात्र सांगण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि आम्ही जर तो पाळीत नाही ना तर आमच्या ख्रिस्ती धर्माचा काय, याचा अर्थ आम्हाला सत्य समजलं. याचा अर्थ आम्ही शापातच जीवन जगतो. याचा अर्थ आमच्याकडे आशीर्वादच नाही. ज्याच्याकडे आशीर्वाद आहे ना तो दुसऱ्यांना आशीर्वादच देणार. आणि मग ज्याच्याकडे सत्य आहे तो दुसऱ्याला सत्यच सांगणार. सत्य सांगितल्यावर आशीर्वाद मोकळे होतात. तर या ठिकाणी मलाकी 2:2 मध्ये म्हणत आहे की मी तुम्हावर शाप पाठवीन, परंतु केव्हा, जर आम्ही परमेश्वराकडे मन न लावता जगामध्ये लावलं. जर आम्ही आत्म्याकडे मन न लावता जगातल्या दुष्ट आत्म्याकडे लावलं, जर आम्ही देवाच्या सत्याकडे मन न लावता असत्याकडे लावलं तर मी तुम्हावर शाप पाठवीन. व शाप पाठवल्यानंतर तुमचे जे ऑलरेडी पहिले जे आशीर्वाद आहेत ते शाप करीन. म्हणजे जे आशीर्वादाचं ट्रान्सफर शाप आहे. तुम्ही लक्ष पुरवित नाही म्हणून मी त्यास शाप रूप करून चुकलो आहे. अनेक लोक शापित झालेले, काही न करून चुकलाय पण तसंच बळबळ रीतीत येत. आणि याच्यात याजक साहेब सुद्धा लय शापित झालेले. माझं तर टोटली मी दावा करतो हे मुंबईमध्ये बसलेले जे पास्टर डॅनियल राजा आहेत ना हे तर पक्के शापित झालेले. आणि यांच्या संपर्कात जेवढे लावते ना तो कोविड-19 3ची जी लाईट येईल कदाचित जर 70 पट जर त्याची जर क्षमता जर असली ना दुसऱ्याला टच करण्याची किंवा दुसऱ्यात घुसण्याची, तर या डॅनियल राजे जे मशी मंथन आहे ना हे 7-7 हजार लोकांचं नुकसान करते. एवढा पॉवर आलाय त्या व्यक्तीत. शापित व्यक्ती येतो, सरळ सरळ शापित आहे. अख्ख्या आमच्या भारत देशात महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष करून मुंबईमध्ये बसून जो बसतोय ना तो डॅनियल राज, तो शापित व्यक्ती आहे. त्या शापित व्यक्तीपासून दूर राहा. कारण तो खोटं शिक्षण देतो, तो काळपुळीचं शिक्षण देतो, तो मंडळ्या फोडतो, तो फक्त ऑफिस मध्येच बसतो, तो एसी मधूनच माईकवर बोलतो, तो फक्त आमचे तुमचे प्रश्न ऐकतो, आमच्या समस्या ऐकतो, मंडळ्या फोडितो आणि त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन करतो. आणि आता डायरेक्ट 20 लाखाची बातमी करतो. आता केली 20 लाख, माहित नाही पुढच्या महिन्यात कितीची होईल. जर तुमचे आशीर्वाद शाप करायचे असले तर मशी मंथनला जोडा. जर तुम्हाला जर तुमचे शापाचं जीवन आशीर्वादित जर करायचं असेल तर प्रभूकडे वळा, पाळकांकडे वळू नका. मी कुठल्या मिनिस्ट्रीचं नाव घेणार नाही की ह्या मिनिस्ट्रीकडे जा आणि या संस्थेमध्ये जा आणि ह्या पाळे साहेबाकडे जा. तुम्ही डायरेक्ट परमेश्वराकडे जा. तुम्ही डायरेक्ट वचनाकडे जा. तुम्ही पवित्र आत्म्याकडे जा. तुम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टी हे करा. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, आमचे आशीर्वाद शाप कसे बनतात तर त्याचं कारण मलाकीच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. ते असं की आम्ही परमेश्वराकडे मनच लावलं नाही. आमचं मन सगळं जगामध्ये आहे. आमचं मन सगळं दुष्टकर्माकडे आहे. आमचं मन सगळं पापाकडे आहे. आमचं मन सगळं शापाकडे आहे. आमचं मन फक्त दिसणाऱ्या गोष्टीकडे आहे. आमचं मन फक्त आमच्या अंतःकरणाला, मनाला, शरीराला, डोळ्याला निर्माण होणारा जो सुखद समय आहे किंवा क्षण आहे, हा क्षण कसा मिळेल याच्याकडे आमचं लक्ष आहे. देवाकडेच लक्ष नाही, आज्ञाविधी नियमाकडे लक्ष नाही, पवित्र आत्म्याकडे लक्ष नाही, तुम्हाला जे पाचरण दिले त्याच्याकडे लक्ष नाही, तुमच्यामध्ये जो देवाचा आत्मा वस्ती करतोय त्याच्याकडे लक्ष नाही, त्याला प्रवृत्ती केलं नाही, त्याला पेट केलं नाही, त्याला ताजं तावानं केलं नाही. ही आमची चुकी. आणि ह्या चुकीमुळं आम्हाला देऊन देखील आम्ही जो म्हणतो ना आमच्याकडे काहीच नाही, मग नाही ना तर हाय ते काढून घेण्यात येईल. म्हणजे जे काही थोडेफार आशीर्वाद आहेत ना आता त्याची ट्रान्सफर तुमच्या शापामध्ये होऊ शकते. जर कदाचित तुम्ही आणि मी आम्हाला सत्य समजून जर आम्ही बदललो नाही तर. पण जर सत्य समजून जर आम्ही वळालो, बदललो तर 100% आमच्या शापाचं आशीर्वादात रूपांतर होईल. आणि मग त्यावेळेस बोर्ड लावा तुमच्या चर्च मध्ये, तुमचं दुःखच आनंदात बदलल. अरे आतापर्यंत लोकांना नुसतं दुःखातच घातलंय तुम्ही, कुणालाच आनंद दिला नाही. बोर्ड लावतात मोठमोठाले, तुमचं दुःख आनंदात बदलन, तुमचे शाप आशीर्वादात बनते. आणि आमचेच आशीर्वाद चोरून आता आम्हाला शापित बनवले आणि तुम्ही शापित झालेत.
माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर तुम्हाला आणि मला आज जर सतर्कतेचा इशारा, सावधानतेचा इशारा, बदलण्याचा इशारा, परिवर्तनाचा इशारा, तारणाचा इशारा, सत्याकडे येण्याचा इशारा, शापातून आशीर्वाद मिळवण्याचा इशारा जर मिळत आहे तर तो स्वीकारा. नसलं स्वीकारायचं, एज यू लाईक, तुम्हाला जसं वाटतं तसं. नरकात जा नाही तर स्वर्गात जा. देवाने तुम्हाला आणि मला दोन रस्ते दिलेत, एक छोटा एक मोठा. तुम्हाला कोणत्या रस्त्याने जायचं तिकडे जा, कारण दोन्ही ठिकाणी सार्वकालिक युगानुयुग कधी न संपणार. मग एकीकडे आशीर्वाद आणि एकीकडे शाप, म्हणजे एकीकडे सुख आणि दुसरीकडे दुःख, पीडा. मग तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, कारण आम्ही जबरदस्तीने द्यायला मोकळे नाही. उद्या तुम्ही म्हणणार, आता ते बाबा तिथं खात्रीने सांगतो तो दानियल राज, आणि इकडे सगळे जीराव साहेब करतील. तो तमाशा फाडाचा मालक आणि बाकीचे नाचणाऱ्या, काही त्याच्यात सिस्टर पण येत, शिस्त, आणि काही काही पाळक लोक जुडलेली येत. आई ऑलरेडी देवापासून नाही तर यांना फक्त जगाकडे लक्ष आहे यांचं. यांना माहिती याला वरती केलं का आपल्याला थोडंफार वरती करीन. हा माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, परमेश्वराने आम्हाला उंच केलं पाहिजे, परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलं पाहिजे, परमेश्वराने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, ना की आमच्या पाळक साहेबांनी. आता सगळेच पाळक साहेब तसे नाहीत, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून ज्यांना टोचत ना, ज्या पाळक साहेबांना हे वचन टोचल ना, समजून जायचे हे शापित झालेले लोक आहेत. आणि ज्या पाळक साहेबांना हे वचन आमेन वाटेल ना, समजून जायचे हे देवापासून आलेले लोक आहेत. स्पष्ट आहे, कारण देवाचं वचन काही मी घरी लिहिलेलं नाही. मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 2 मध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हावर शाप पाठवेन व तुमचे आशीर्वाद शाप करेन. आपला विषयच आहे आशीर्वाद. पण आमचा आशीर्वाद शाप का बनतो याचं कारण आम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्हाला काही लाईव्ह उदाहरण दिलेले आहेत. कारण जुन्या काळातले आणि गोष्टी रूपाने, आणि तिथं एक बाबा बसला होता झाडाखाली, त्यांनी असं केलं, तसे उदाहरण नसतात माझ्याकडे डायरेक्ट उदाहरण असतात. मुंबई मधलं आहे का, घ्या त्याला. पुण्यामधलं आहे का, घ्या त्याला. कोण येतं, पीटर सिल्वे साहेब आहेत का, आणखीन कोणते साहेब आहेत का, दिनाकरन साहेब आहेत का, डेनियल राज साहेब आहेत का, नेमकं कोणते दुनियातला कोणताही साहेब असो किंवा मी असो, मी जर वचनाच्या बाहेर जात असेल ना तर परमेश्वर मला शापित करल. परमेश्वरापासून मी आशीर्वादाची अपेक्षाच बाळगायची नाही. ऑटोमॅटिक शाप येतात आणि परमेश्वराने ते दिलेत. आणि काही लोकांना ऑलरेडी देऊन टाकले, फिक्स करून टाकले, त्यांची मॅचेस फिक्स केली. या ठिकाणी लिहिलंय, तुम्ही लक्ष पुरवित नाही. ज्यांनी परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष पुरवलं नाही, ज्यांनी सत्याकडे लक्ष पुरवलं नाही, ज्यांनी देवाच्या आज्ञाविधीकडे लक्ष पुरवलं नाही, म्हणून मी त्यास शापरूप करून चुकलो आहे. म्हणजे याचा अर्थ फायनल स्टॅम्प मारला, आमीन केलं तिथं. प्रभू म्हटला, आता तुम्ही शापित लोक. आणि मग शापित लोकांचं जीवन कसं असतं. आता इथं जेवढे काही शापित झालेत ना, तर आम्हाला दिसताना हे आशीर्वादित दिसते, कारण यांच्याकडे सगळं जगातली रिअल चलत असते, यांच्याकडे काहीच कमी नसतं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे आशीर्वादित लोक आहेत, आणि आपल्याकडे जगातली कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपणच शापित आहेत का काय. ही जी डोक्यात असलेली कल्पना काढून टाका, कारण परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहेत. परमेश्वर आणि आम्हाला शाप देऊ इच्छित नाही. तो म्हणत आहे, पुन्हा एक वेळ सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, तो परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही आशीर्वादच निवडून घ्या, शापाकडे बघूच नका. पण ज्या अर्थी आमच्याकडे आज शाप आहे, त्या अर्थी आमचे आशीर्वाद हरवलेले आहेत. जर हे आशीर्वाद शोधायचे असतील, आशीर्वाद जर सापडायचे असतील, तर परमेश्वराकडे या, वचनाकडे या, सत्याकडे या. ह्या खोट्या शिक्षकापासून, खोट्या याचकांपासून, खोट्या पाळक साहेबांपासून, मग त्याच्यात रेव्हरेंट असतील, बिशप साहेब असतील, संस्थापक असतील, अध्यक्ष असतील, ती काही गॅरंटी नाही भाऊ कुणाच्या मनात काय होतंय. अहो एवढे दिवस चांगले होते, आता बरळायला लागले डेनियल राज. या काही गोष्टी चांगल्यात असं मला म्हणायचं की तो पूरक वाया कामातून गेलेला व्यक्ती म्हणून, असं नाही म्हणायचं मला. कारण काही का असना, परंतु देवाची सेवा करणारा तो सेवक आहे. सेवक म्हणजे कसा, सोंग घेणारा, नीतिमत्तेचं, तेजस्वी देवदूताचं आणि रॉंग टीचिंग देऊन अनेकांचे आशीर्वाद त्यांनी रखडलेले आहेत. त्यांच्यामुळं लय लोक बॅक गेले. बऱ्याच लोकांचं या ठिकाणी आशीर्वादाचं स्वरूप
शापामध्ये झाले. म्हणजे तो शापित झाला तर झाला, पण तो म्हणतोय बघा, त्याची स्पष्ट भूमिका आहे, आपण नाही ना स्वर्गाच्या राज्यात प्रभू, मी दुसऱ्याला नाही जाऊ देणार. आणि तो तोच करतोय. मग आता त्याने पूर्ण वर्ल्ड येलंय, लांबून लांबून लोक त्याला जॉईंट येत. पाकिस्तान, चायना, वेगवेगळे आपल्या भारत देशातले तर पागलच झालेत बरेचसे लोक. आणि झाले पंजाब सारखे लोक, तिथं पंजाब ओडिसा येत ना, हे 2-4 जिल्हे आहेत ना, हरियाणा इकडे वगैरे. आता महाराष्ट्रात बरीच टीम तयार केली त्यांनी. महाराष्ट्रातल्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, सावध राहा, अन्यथा तुमच्या आशीर्वादाचं स्वरूप शापामध्ये होईल, असं देवाचं वचन सांगतंय. मला काही प्रकटीकरण झालं नाही. मला प्रभू म्हणलं नाही या लोकांना असं सांगा, तुम्ही जर या व्यक्तीला जर सोडलं तर तुम्ही आशीर्वाद. देवाचं वचन सांगतं की अशा कॅटेगरीमध्ये मग डॅनियल राजा असू, नाही तर दिनकरन असू, नाही तर आणखीन कोणत्या राज्यातला असू, आता बाकीच्या सेवकांचं नाव घेण्यात असं बरोबर वाटत नाही. हे एक दिवस येते ना, हे प्रत्येक जण हेडलाईन्सला येते, कारण एक दिवस सत्य उघडकीस येणार आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय जुन्या काळामध्ये की जे काही कानात किंवा घरात बोलल्या जाईल ना, ते धाब्यावर आणून सांगण्यात येईल. असं गुपित हे असं कोणतंच प्रकट होईल, असं गुपित एकही थांबणार नाही, प्रकट होणार. आता इथून पुढे सगळे जेवढे डुप्लिकेट प्रीचर आहेत ना, हे प्रकट होणार, यांचं सत्य बाहेर पडणार. आणि अनेक देवाचे सेवक आता आत्म्याने पेटलेले आहेत, वचनाने पेटलेले आहेत. एवढे दिवस बंद पडले होते, आता काही त्यांचं वेगळं कारण असू शकतं, पण आता जर धडाडीने उठलेत ना, माझ्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, सत्य प्रचार करणाऱ्या सेवकांनो, साधा बिलिव्हर्स असू, लीडर्स असू, आराधक असू, टीमचा वक्ता असू, सहाय्यक पास्टर असू, रेव्हरंड साहेब असू, बिशप साहेब असू, कोऑर्डिनेटर असो, फादर साहेब असो, गुरुजी साहेब असो, पण जेवढे काही सत्य प्रचार करतात ना, त्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात सल्यूट. प्रेज द लॉर्ड. आणि अधिक ताकदीनं, अधिक वचनानं आता ह्या लोकांना तुम्हाला बंद पाडावा लागेल, ह्या लोकांना विरोध करावा लागेल. बायबल पवित्र शास्त्र सांगतंय सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून जाईल. आम्ही त्याच्यापासून दूर पळतो, तो आमच्या मागे पळतोय. त्याच्यापासून पळायचं नाही, वचनाने त्यांच्याबरोबर लढा. वचन त्याच्यासाठी तुम्ही चिंतन मनन अध्ययन करा. आपण जो चिंतन मनन अध्ययनाचा जो विषय आहे ना, तो त्याच कारणाने आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की आमचे आशीर्वाद देखील शाप बनतील. मग जे काही थोडे मोडे, जे काही तोडके मोडके आशीर्वाद आम्हाला मिळाले कसे तरी करून, आता त्याचे जर शापात रूपांतर झालं तर या जीवनाला अर्थ काय? धड जगातलंही जीवन जगता येणं ना, आध्यात्मिक जीवन जगता येणं, धड खुलं एकदम खुल्या मनाने जगासारखी आयुष आराम करता येईना. करावा तर चर्चला जातो, लोक तर म्हणा तुम्ही पाळा घेत ना, तुम्ही ब्रदर, तुम्ही तर ब्रदर बरोबर असतात. आणि मग इकडं कुठं धड हे करता येईना, धड ते करता येईना, कुठं तरी एका ठिकाणी थांबा. जर जगातले आशीर्वाद पाहिजेत ना, तर पाप करा, बिंदास करा, काही अडचण नाही, भरपूर करा, पण चर्चला काही येऊ नका, देवाचं नावही घ्यायचं नाही आणि काहीच करायचं नाही. जगातलं जीवन जगायचं, आयुष आराम करा. आणि शेवटी येवही नरकात आणि तेव्हाही नरकात ना, बिंदास. आणि जर आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक किंवा देवाला धार्मिक जीवन जर जगायचं नाही, तर धार्मिकच जीवन जगा. मग जगातले आशीर्वाद तुम्हाला नाही भेटले तरी चालतील, पण देव अन्यायी नाही. जर तुम्ही धार्मिकतेची पेरणी करता आहात ना, कापणी पण त्याचीच करणार. जर तुम्ही धार्मिकतेमध्ये श्रम करत आहात ना, तर श्रमाचं फळ पण तुम्हाला मिळेल. म्हणजे जगामध्ये देखील तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि स्वर्गीय राज्याचे तर 100% बॉन्ड पेपरच आहेत. आणि ते आशीर्वाद कुठल्या प्रकारच्या सेवकांनी नाही दिलेले, स्वतः परमेश्वराने दिलेले. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं या ठिकाणी तो म्हणत आहे की पहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करील. पास्टर डॅनियल राज, जेवढे काही तुम्ही वचनाचं बी पेरलंय ना गलत, आता ते निर्जीव होणार आहे. टाइम सुरू झाला, तुमचे घटिका आता सुरू झालेली आहे. खोटे प्रेषित, खोटे कमती कामदार, जेवढे डुप्लिकेट देवाचे सेवक आहेत, जे लोकांचे त्यांनी बिलिव्हर्स लोकांचे आशीर्वाद चोरले ना, त्यांचं काम डाऊन चालू झाले आता 2021 मध्ये. त्यांचं जे वचनाचं बी आहे ना, हे डुप्लिकेट बी आहे. वचन ओरिजिनल
पण सांगताना मात्र त्याला माल मसाला लावून स्वतःच्या मिळकतीसाठी फायद्यासाठी सांगणारे. आणि म्हणून देवाचं वचन मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 मध्ये सांगत आहे, पहा मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करील. शेतातलं बी, आता जर आपण शेत बीज पेरणारा, आता हे आपला विषय आशीर्वाद असल्या कारणाने आपण आता एक दिवस सेपरेट तो विषय घेऊ. पण हे जे बी जे आहे ना ते निर्जीव करील. म्हणजे एखादा शेतकरी जर त्याच्या शेतामध्ये जर बी घेऊन गेला पेरायला, तर त्या बियामधला पावरच काढून टाकीन. हा पेरीन खरा, पण ते उगणारच नाही. असंच होणार आहे. आता हे जे खोट सेवा करणारे जे पेरणारे जे आहेत ना, परमेश्वर म्हणतो तुमचं बीच निर्जीव करील. मग बी वेगळे. आता त्याचा विषय वेगळा आहे. आपला विषय आशीर्वाद असल्या कारणाने आपण त्या विषयाला फाटा देत नाही. या ठिकाणी तो लिहित आहे, तुमच्या यज्ञ पशुची विष्ठा तुमच्या मुखास फाशील. यज्ञ पशुची विष्ठा तुमच्या मुखास फाशील. आता पहिल्या काळात यज्ञ पशु करायचे, म्हणजे जे जनावर आहेत ना त्यांचा यज्ञ करायचे, कापायचे. परंतु ते पशु जे आहेत ना त्यांची जी विष्ठा आहे ना, म्हणजे शेण, तो म्हणतो तुमच्या तोंडाला फाशीन. आता आपले पशु कोण येत? आम्ही कोणाला कापितो? मेंढरांना. मेंढर म्हणजे बिलोज भाऊ बहीण आई वडील. मग आता परमेश्वर बघा आता काय फाशील त्यांच्या तोंडाला. माझे प्रिय भावांनो बहीण, वचन इतकं डीप आहे ना की ते चिंतन मनन अध्ययन करताना असं अंगावर काटा आला पाहिजे. पाप करताना असं लटलट थरथर कापला पाहिजे माणूस. अहो इथं या जगाचं पाप करायला घाबरत नाहीत. शूटिंग काढता पाप करतेत. तर मग बिलिव्हर्स लोकांनी काय करायचं? आणि म्हणून असे अनेक बिलिव्हर्स लोक आहेत की आमचे याजक साहेबच जर असे वागत आहेत तर मग आम्ही वागल्याने काय फरक पडतोय? आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद शापामध्ये चालले. तुम्ही लक्षात घ्या विषय. साहजिक आहे. आता समजा मी तुमच्या सगळे एका मिनिटासाठी मित्रासारखं बोलतो. तुम्ही माझे मित्र आहात, मी तुमचा मित्र आहे. मग आपण काय करतो की ज्या वेळेस एखादी घटना, आमचा एक मित्र जसं वागतो तसंच आम्ही वागणार ना. म्हणजे ढवळ्या शेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण आला. मग पाळक आमचं जर असं करतोय तर मग त्याच्याबरोबर बॅगा वाहणारा किंवा टीम वर्क करणारे किंवा बिलिव्हर्स लोक ते तसंच करणार ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर हा शापात चाललाय तर आम्हाला कुठून आशीर्वाद मिळणार आहे? यांचा आशीर्वाद आपला ऑलरेडी आशीर्वाद असतो, पण यांच्या संगती सोबतीमुळं आमचा आशीर्वाद शापामध्ये तयार होतो. कारण आम्ही काही करतो, परमेश्वरकडे मन नाही लावित, आम्ही पालकाकडे मन लावतो. मग पालकीनबाईकडे मन लावतो, त्यांच्या लेकरावर मन लावितो. आहेत माझ्याकडे उदाहरण नाही तर. मग परमेश्वरकडे मन लावणारे लोक आहेत का? पैशाकडे मन लावतो, दानपात्राकडे मन लावतो. मग जातो एखादा मधीच घेऊन, मग आखा दानपात्रच पळून मग बस ते सापडीत पेट्रोल पंपावर येतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव देऊया. या ठिकाणी पवित्र शास्त्रातलं वचन आपण वाचत आहोत. पहा मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करील, तुमच्या यज्ञ पशुची विष्ठा तुमच्या मुखास फाशील. लोक विष्ठेबरोबर तुम्हासही फेकून देतील. लेव्याबरोबर माझा करार कायम व्हावायचा असते, ही आज्ञा मी तुम्हाकडे पाठवली आहे, हे तुम्हा समजेल असे परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी त्याचबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता. परमेश्वरने आमच्याबरोबर आशीर्वादाचा जो करार केला ना, त्या आशीर्वादाच्या भागामध्ये जीवन आणि शांती होती. परमेश्वरने आमच्या बरोबर जो आशीर्वादाचा करार केलाय, आज आमच्याकडे सार्वकालिक जीवन वतन पण नाही, इथलंही जीवन चांगलं नीटनेटकं नाही आणि तिथलं तर नाहीच. मग इथंही आम्हाला नीटनेटकी शांती नाही. मग तिथं केव्हा शांती मिळणारी? तो श्रीमंत मनुष्याला खूप काही शांती मिळाली होती तिथं आदुलोकात. तिथं तर म्हणत होत, हे बापा ब्रह्मा, लागला तिथं रडायला. जमत नाही तिथं. रडा, आरडा, वरडा, बॉम्बला, डोकं फोडा, खाली डोकं वर पाय करा, प्रभूकडे क्षमा मागा. नो चान्स, नो वे, ओनली वन वे. जीसस इज द रियल वे. रेल्वे नाही, रियल वे. येशू ख्रिस्त खरा मार्ग आहे. आणि मग ह्या मार्गाकडे लक्ष द्या, ह्या मार्गाकडे पहा, ह्या मार्गाकडे मन लावा, ह्या वचनाकडे, सत्याकडे आणि विशेष करून आमचे आशीर्वाद चोरणाऱ्याकडे.
आमचे आशीर्वाद चोरीला गेलेले आहे. योहान कुशवर्तमान अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 10 मध्ये लिहिले, चोर येतो तो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, परंतु मी तर आलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी, फळ देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. आणि ते पण थोडे तिडके नाही, तिथं शब्द लिहिलेला आहे विपुल भरपूर जीवन देण्यासाठी. मग फक्त आराधना करताना म्हणायचं नाही भरपूर जीवन मेरे लिए येशू लाया है मेरे लिए. आपण घेताय का तुम्ही ते जीवन? म्हणजे तो आशीर्वाद आहे का तुमच्याकडं? नुसतं गाणे गाऊन वाजवून आराधना करून जमणार नाही. तर ह्या लोक जे आमचे आशीर्वाद चोरतात, आमच्याच आराधनेचे जोर राहून, यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्यामध्ये दैवी गुण असेल तर ते पहा, शोधा. चांगले असतील प्रेज द लॉर्ड, खराब असतील सोडून द्या. व ते गुण सोडून द्या, नाही त्या व्यक्तीला सोडून द्या. कारण त्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्याने 100% आमचं आशीर्वादाचं स्वरूप शापात बनत आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान आदर गौरव महिमाताला देऊया. पुन्हा एक वारी लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचा मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. आपला वेळ झालेला आहे आणि त्यामुळं निश्चित अर्थाने आपल्याला थांबावं लागेल. पण पुढच्या लाईव्ह सेशनला याच वचनाच्या पुढून आपण आणखीन एक मलाकीच्या ग्रंथामधून आणखीन एक रेफरन्स आहे आशीर्वाद या भागावर, आपण तो चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10 मध्ये तो रेफरन्स आहे. परंतु आम्ही मलाकीचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 4 ते 5 पर्यंत पाहिलेलं आहे. आम्ही पुढच्या भागामध्ये मलाकीच्याच ग्रंथामधून आशीर्वादाबद्दल आम्ही पाहणार आहोत. या ठिकाणी मी सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडिलांना विनंती करतो, वर्षा भिंगार देवे कुटुंबासाठी प्रार्थना करा. मुंबईमधून ते कुटुंब आहे. त्याचप्रमाणे मोनिका नगरे या बहिणीसाठी आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करा. ते देखील मुंबईमधून आहे. त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि निश्चित अर्थाने तुम्ही म्हणजे विश्वासणाऱ्याने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो, कार्य करण्यास प्रबळ असते आणि निश्चित अर्थाने तुम्ही प्रार्थना करावी अशी मी विनंती करील. आपण येऊया या समाला प्रार्थना करूया आपल्या वैयक्तिक गरजेसाठी. आणि जे चुकीचे शिक्षण देणारे लोक आहेत, याजक वर्ग आहेत, मिनिस्ट्री असतील, संस्था असतील, यांचं परिवर्तन व्हावं. कारण ते आपले काही दुश्मन नाहीत. त्यांचं देखील तारण व्हावं आणि त्यांनी पुन्हा एक वारी एक कळई मेंढपाळ म्हणून देवाच्या राज्यामध्ये जमा व्हावं म्हणून देखील प्रार्थना करू. एवढे डोळे बंद करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्र चौकमस्त आमच्या जिवंत देवा, आपण जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आमच्या भारत देशासाठी पहिल्या प्रथम मी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट कमांड जवानो, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय आणि लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविके, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, त्याचप्रमाणे ज्या 2 लेकरांसाठी आपण मुंबईमधील ज्या 2 लेकरांसाठी मी प्रार्थना करत आहोत, ते लेकर, त्यांचे कुटुंबीय आणि त्याचप्रमाणे आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये कशी परिस्थिती आली तरी आम्ही सत्यामध्ये समर्पित राहण्यासाठी परमेश्वर पित्या तू आम्हाला मार्गदर्शन कर, सहाय्य कर. तुझ्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला त्या स्वर्गीय सार्वकालिक जीवनाकडे तू घेऊन जा. आमच्यामध्ये असणारी कमी घटी तू काढून टाक. आमच्या पापांची कृपेने क्षमा कर आणि परमेश्वर देव बाप्पा सालस मनाने येत्या दिवसामध्ये सत्याला स्मरून आम्ही तुझी सेवा करावी आणि जीवन जगावं यासाठी तू सहाय्य मार्गदर्शन कर. परमेश्वर देव बाप्पा कदाचित आमच्या जीवनात आमच्या आज्ञाभंगामुळे, आमच्या पापामुळे, आमच्या अवज्ञामुळे, आम्ही ज्या खोट्या शिक्षणामध्ये अडकलेलो असतो त्यामुळे जर कदाचित आमच्यावर शाप आले असतील, प्रभू येशूच्या मौल्यवान रक्तामध्ये त्या पापांची, त्या शापांची तू क्षमा कर आणि आमचे शाप, आमचं दुःखच आशीर्वादामध्ये आणि परमेश्वर देव आशीर्वादामध्ये बदलव अशी आम्ही तुला विनंती करतो. पुन्हा एक वार जसे होते तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र प्रेमळ सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता होई. आमेन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.